नंतर किंवा महिन्यानंतर तो जाळून टाकावा, याच्यातनं माणसाच्या शरीरातली निगेटिव्हिटी कमी होती असेही म्हणतात. आता व्रतवैकल्यांच्या बाबतीमध्ये फार पूर्वापार सांगण्यात आलेलं आहे. सर, व्रतवैकल्यांबद्दल सांगा तुम्ही, पण आपल्याला फोन येतोय पुण्यावरून सुवर्णा पाटील यांचा. सुवर्णा, आपला प्रश्न विचारा. हॅलो, हा बोला. नमस्ते सर, मला माझ्या भावाबद्दल विचारायचं आहे की त्याचं लग्न होत नाहीये. तारीख सांगा. 22 जानेवारी 1970. वेळ सांगा. रात्री 10:10. किती दिवसापासून प्रयत्न करताय? हॅलो, हा, किती दिवसापासून प्रयत्न करताय? म्हणजे 15 वर्षापासून चालू आहे. मध्यंतरी 15 वर्षापूर्वी त्याचा छोटासा अपघात झाला, तर त्याच्यामुळे थोडस लग्नाला पुन्हा विलंब लागला त्याचा. अपघातामध्ये काय झालं होतं का? काही त्रास किंवा पाय मोडला वगैरे असं काही झालं? हो, झालं. पाय मोडला आहे त्याचा. कारण त्याची जी पत्रिका आहे त्याच्या पत्रिकेमध्ये डाव्या पायाला त्रास दिसतो आणि याची कर्करास आहे. पुष्य नक्षत्राच्या 3ऱ्या चरणाचा दोष आहे. तर या खरं तर म्हणजे काही ठराविक शास्त्रांनी काही ठराविक शांत्या सांगितलेल्या आहेत. आता काही ज्योतिषी खूप काही शांत्या सांगतात त्या नाही, पण पुष्य नक्षत्राचं 3रं चरण याची एक शांती या मुलाला आहे, ती करणं गरजेचं आहे. याच्या पत्रिकेमध्ये 7म स्थानामध्ये मंगळ आहे. आता परत तो प्रश्न येतो की आकाशातला मंगळ, लोक तिकडे पृथ्वीवर मंगळावरती चंद्रावरती जायला लागले आणि अजूनही तुम्ही मंगळ टंगळ सांगत बसलाय. या सगळ्या मागे खरं तर एक ग्रहांचा चंबकीय भार आहे. जसं की मी प्रत्येक वेळेस सांगतो की सूर्याच्या उष्णतेने पाणी तापतं, सूर्याच्या उष्णतेने लाईट पेटतात. या ग्रहांचा, चंद्राचा अंमल पृथ्वीवरच्या पाण्यावर होतो, तसंच मंगळाचा अंमल सुद्धा मानवी जीवनावरती होतो. याच्या 8म स्थानात शनी आहे, त्यामुळे याला अपघात जरी झाला तरी मृत्यूचं वगैरे काही भय नाही. 2002 ते 2022 या तुमच्या भावाला शुक्राची महादशा आहे. खरं तर त्याला 2/1/2013 पर्यंत विवाहाचा एक तर पहिला योग येऊन गेलेला आहे, 2 योग येऊन गेलेले आहेत. आता 3रा जो योग आहे तो 2/1/2013 नंतर सुरू झालेला आहे. 2/1/2013 ते 2/9/2013 पर्यंत याचा जर विवाह झाला नाही तर विवाह जमणं अवघड आहे. प्रयत्न करावेत. मुलीचा चेहरा गोल असेल, तिचा रंग गव्हाळ असेल, तिचं नाक बारीक असेल, तिचे डोळे बारीक असतील, तिचे केस थोडेसे सिल्की हेअर मध्ये असतील, डोळे पिंगट असतील, हिच्या गळ्यावरती तीळ असेल, जिचं नाव 2 अक्षराने किंवा जोडाक्षराने सुरू होणार असेल, ते एसमी असण्याची शक्यता आहे. तिची उंची सरासरी 5 फूट 5 किंवा 4 इंच असेल आणि तिला 3 भावंड असतील. अशा पद्धतीची मुलगी त्याच्या नशिबामध्ये आता चालून येईल. परंतु साधारण तुम्हाला मी जो सांगितला की आता हा जानेवारीपासून योग चालू आहे, तो सप्टेंबर पर्यंत योग आहे. झालं तर आम्हाला जरूर कळवा. नक्कीच सर, आपल्याला व्रतांबद्दल जाणून घ्यायचंय, पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. त्याच्यामुळे आता आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की कॉल करा. पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. सारे गामा. काय चाललंय? सारे गामा मम्मी. स पासून सरदार पटेल, र पासून राजगुरु, ग पासून गांधीजी. 4 स्वातंत्र्य सैनिकांची नावं सांगा. स पासून सरदार पटेल, र पासून अपुऱ्या पोषणामुळे बहुधा मुले केलेला अभ्यास विसरतात. द्या कॉम्प्लॅन विथ मेमरी चार्जर्स, ज्याचे 8 मेमरी चार्जर्स मेमरी वाढवण्यात मदत करतात. सरदार पटेल, राजगुरु, गांधीजी, मंगल पांडे, भगत. कॉम्प्लॅन विथ मेमरी चार्जर्स. जीवन थोडं लाईट करे, हसणं थोडं ब्राईट करे. सनफीस्ट मारी लाईट. काय बालपण आठवलं वाटतं. आहे फायबर भरभरून, उत्तम गव्हाचे यात गुण, आरोग्याला राईट करी. लाईट खा. उत्तम गव्हाचे तत्व असलेले आता जास्त फायबर युक्त सनफीस्ट मारी लाईट. लेट्स गो. आलं कॉम्प्लॅन न्यूट्री ग्रो. 2 ते 6 वर्षांच्या मुलांना द्या हो. चे वाढवते प्रतिकारक शक्ती, मुले सुरक्षित राहती, वाढत राहती. हा क्षण तुझा बोलतो, श्वासात हिंमत भरतो, नशिबाची ही बाजी, सूर्याला हो राजी. तोडली भीतीची पेढी, न थांबतो चुकवतो सारं आकाश भर मनात. आकाश तू मापून घे, कोणाही विचार करतोस, पावलेही थांबवतोस. ध्येय मिळण्याआधी हरवून मिळवतो कधी, ठरवून मानून ध्येय घे खेचून. आकाश भर मनात, आकाश तू मागून घे. Schwarz again,
नाही बेटा, सर्व हेल्थ ड्रिंक एकसारखीच तर असतात. सर्व एकसारखीच नाही. उत्तम हेल्थ ड्रिंक ते आहे ज्यात आहे जास्त आणि उत्तम प्रोटीन. फक्त कॉम्प्लॅन मध्ये आहे 100% मिल्क प्रोटीन आणि 34 अत्यावश्यक पोषक तत्व जे मुलांना वेगाने वाढण्यासाठी मदत करतात. तुमच्या हेल्थ ड्रिंक मध्ये किती प्रोटीन आहे लेबल वाचा, अज्ञानात राहू नका. आता माझ्या मुलाचे आरोग्य आणि वाढीसाठी फक्त कॉम्प्लॅन. कॉम्प्लॅन आता अनेक मजेदार फ्लेवर्स मध्ये. आता कॉम्प्लॅन चॉकलेटच्या 500 ग्रॅम पॅकच्या सोबत 100 ग्रॅम ग्लुकॉन डी फ्लेवर फ्री. हाय आला, मी फ्रेश मी ताट वाटते. तुमची मीटिंग कशी झाली? गुड. खा ना, थंड होईल. चला आता ट्विस्ट करा. शू 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 करा. स्वयंपाक चांगला झालाय. तुमच्यासाठीच तर केलाय. अच्छा. आता डंक करा. अरे अरे असं नाही, मग करा. फ्रॉम कॅडबरी. सारे गामा. काय चाललंय? सारे गामा मम्मी. स पासून सरदार पटेल, र पासून राजगुरू, ग पासून गांधीजी. 4 स्वातंत्र्य सैनिकांची नावं सांगा. स पासून सरदार पटेल, र पासून अपुऱ्या पोषणामुळे बहुधा मुले केलेला अभ्यास विसरतात. द्या कॉम्प्लॅन विथ मेमरी चार्जर्स, ज्याचे 8 मेमरी चार्जर्स मेमरी वाढवण्यात मदत करतात. सरदार पटेल, राजगुरू, गांधीजी, मंगल पांडे, भगत. कॉम्प्लॅन विथ मेमरी चार्जर्स. जीवन जवळ आलं, हळूच बोट पकडून आनंद झाला. नव्या जबाबदाऱ्यांमुळे आनंद तर वाढतोच, पण त्याबरोबर हृदयावर होणारा परिणामही. म्हणूनच यांच्या हृदयाला हवं आता आणखी जास्त संरक्षण. सफोला आनंद झाला, हृदयाचं करा संरक्षण. लेट्स गो. आलं कॉम्प्लॅन न्यूट्री ग्रो. 2 ते 6 वर्षांच्या मुलांना द्या हो. चे वाढवते प्रतिकारक शक्ती. मुले सुरक्षित राहती, वाढत राहती. ये क्या न्यूक्लियर बॉम्ब बना रहे? ये नाई की दुकान है, पान की दुकान है. रिश्ता वही, सोच नहीं. सारे गामा. काय चाललंय? सारे गामा मम्मी. स पासून सरदार पटेल, र पासून राजगुरू, ग पासून गांधीजी. 4 स्वातंत्र्य सैनिकांची नावं सांगा. स पासून सरदार पटेल, र पासून अपुऱ्या पोषणामुळे बहुधा मुले केलेला अभ्यास विसरतात. द्या कॉम्प्लॅन विथ मेमरी चार्जर्स, ज्याचे 8 मेमरी चार्जर्स मेमरी वाढवण्यात मदत करतात. सरदार पटेल, राजगुरू, गांधीजी, मंगल पांडे, भगत. कॉम्प्लॅन विथ मेमरी चार्जर्स. लेट्स गो. आलं कॉम्प्लॅन न्यूट्री ग्रो. 2 ते 6 वर्षांच्या मुलांना द्या हो. चे वाढवते प्रतिकारक शक्ती. मुले सुरक्षित राहती, वाढत राहती. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. विवाहापूर्वी आणि विवाहानंतरच्या समस्या यावर आपण वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर यांच्याशी चर्चा करतो. आपल्याला फोन येत आहेत अनेक. पुण्यावरनं एक फोन आहे सोनाली गावडे यांचा. सोनाली, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हॅलो गुरुजी. बोला. नमस्कार. बोला. हॅलो. माझी बर्थ डेट आहे 6/5/1990. माझे खूप 13 वर्षापासून म्हणजे माझं आजारपणच खूप लागले. मला वेळ सांगा ताई तुमचं. 6/5/1990 वेळ काय? 12:17 दुपारी का रात्री? रात्री. अच्छा, म्हणजे मला सांगा 5 तारखेच्या रात्रीचा जन्म आहे का 6 तारखेच्या रात्रीचा? 6 तारखेच्या रात्री. म्हणजे 7 तारीख धरायची का? नाही, रविवार येतो. बरोबर. आणि जन्म ठिकाण काय बाळा? पिंपरी, पुणे. अच्छा, 6/5/1990 वार रविवार होता पहा. हो. आणि कन्यारास पाहता का तुम्ही? हो, कन्यारास. ओके, ठीक आहे. तर तुमची इथे पत्रिका आली आहे माझ्या पुढे. कन्यारास आहे तुमची. तुम्हाला आता जोरात 7:30 सुरू आहे. शनी महाराजांची 7:30 साधारणपणे 2014 मध्ये संपेल. पत्रिकेमध्ये आजाराच्या स्थानामध्ये तुमच्या काही विचित्र ग्रहरचना आहे. याशिवाय शनी राहू ही युती आपल्या पत्रिकेमध्ये आहे की जी आपल्याला चांडाळ दोष यामध्ये गणली जाते. यासाठी एक काजळाची डबी कोठेही जिथं काळी जमीन आहे अशा ठिकाणी पुरावी असं शास्त्रकार सांगतात. याशिवाय सूर्य उपासना करणं गरजेचं आहे. याशिवाय तुम्हाला आता 7:30 सुद्धा आहे. खरं तर 7:30 मध्ये शनी महाराजांची उपासना नित्य करणं आवश्यक असतं, परंतु स्त्रियांना डायरेक्ट शनी महाराजांची उपासना करणं तसं शास्त्र संमत नाही. त्यामुळं तुम्ही रवी उपासना केली तरी चालेल, कारण तुमच्या पत्रिकेतली रवीची स्थिती उत्तम आहे, किंबहुना शनी रवीचं वैर आहे.
त्यामुळे शनी 7:30 असताना रवीची उपासना करायला सांगणं तसं काही लोकांना चुकीचंही वाटू शकतं, परंतु तुमच्या केसमध्ये ती स्थिती वेगळी आहे. रवी तुमचा अतिशय उच्चीचा आहे, स्ट्रॉंग अवस्थेमध्ये आहे आणि तुम्हाला जे आजार पण लागतं याला कारण तुमच्या रवीला जर आणखीन प्रगल्भ करण्यात आलं तर त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल आणि यासाठी तुम्ही रवी उपासना करावी. उगवत्या सूर्याला रोज जर नमस्कार केला उठून त्या वेळेत उगवता सूर्य म्हणजे जी लाली उगवते आणि त्याच्यानंतर तो प्रखर होत जातो त्यावेळेस रोज उठून एक साधारण 2 ते 5 मिनिटं त्याच्या समोर उभा राहून हात जोडून उभं राहिलं आपण पाठीचा कणा ताट ठेवून असं 20-21 दिवस करून पहा, तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करणं हे सुद्धा आपल्याला अत्यंत उपयुक्त ठरेल. याशिवाय आपण जो दिवा असतो मातीच्या पंटीचा त्याच्यामध्ये आपण जर समजा मोहरीचं तेल ओतलं, खोबरेल तेलात भिजवलेली वात त्याच्यामध्ये पेटवली आणि त्या तेलामध्ये जर 4 काळे उडीद टाकून ते जर तुम्ही तुमच्या देवापुढे तो दिवा जाळलात आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही तो संपूर्ण दिवा जर पाण्यामध्ये सोडलात तर त्याचाही आपल्याला चांगला उपयोग होईल. दर्शको, हे सगळे उपाय जे आजी आजोबा वाडवडिलांपासून आलेले शास्त्रनी सांगितलेले उपाय आहेत. माझ्या मनाचे कुठलेही उपाय नाही. हे करण्यामागे कुठलंही नुकसान नाही आणि करून पाहायला हरकत नाही. याच्यामध्ये फार मोठा खर्चही नाही, फार नुकसानही नाही. नक्की सर, तुम्हाला काही सन्मान पत्र मिळालेली आहेत त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. छावा युवा संघटना बाबासाहेब पाटील जे आहेत त्यांच्या वतीनं हा छावा युवा सन्मान पुरस्कार मला प्राप्त झालाय. हा शनिवारवाड्यावरती कार्यक्रम झालाय. या ठिकाणी दलित पॅन्थरचे नेते त्यानंतर छावा युवा संघटनेचे आपले बाबासाहेब पाटील या मंडळींनी हा पुरस्कार दिला. त्याचबरोबर प्रसाददादा पळसकर जे आहेत शनिपार मंडळाचे, त्या शनिपार मंडळ ट्रस्टच्या वतीनं सुद्धा गौरव करण्यात आला आणि विविध संघटना आणि यांच्या माध्यमातून अशा पद्धतीने आपल्या या आनंद वास्तूचा आणि आनंदी वास्तूच्या या कार्यक्रमांचा गौरव करण्यात येतो आणि ह्या सगळ्यांचा मी आभारी आहे. छावा युवा संघटनेचा आभारी आहे, बाबासाहेब पाटलांचा, प्रसाददादा पळसकरांचा मी आभारी आहे आणि विविध संघटनांच्या वतीनं विविध राजकीय पक्षांच्या वतीनं जो सन्मान केला जातो त्यामुळे मी खरोखरीच मला फार बरं वाटतं की याच्यामुळे मला कुठेतरी कार्याचं प्रोत्साहन मला मिळतंय. नक्कीच सर, आपण होतो की तुम्ही आम्हाला काहीतरी व्रत सांगत होता की लग्न जमावी यासाठी वास्तुशास्त्रांमध्ये काही व्रत फार सुंदर असं व्रत रुक्मिणी स्वयंवर नावाचं एक रचलेलं कवन आहे एकनाथ महाराजांनी. त्याची 18 पारायण जर केली तर त्याचा विवाह जमवण्यामध्ये विशेष उपयोग होतो. पण त्याची एक वाचण्याची पद्धत आहे. म्हणजे पहिल्या दिवशी 7, 1, 2, 7 असा अध्याय, दुसऱ्या दिवशी 7, 3, 4, 7 अध्याय, तिसऱ्या दिवशी 7, 5, 6, 7 अध्याय, चौथ्या दिवशी 7, 7, 8, 7 असे अध्याय. आता हे इतके पटपट लक्षात तुमच्या येणार नाही त्यामुळे तुम्ही काय त्याचं टेन्शन घेऊ नका. पण कोणचंही रुक्मिणी स्वयंवराचं जर पुस्तक घेतलं तर तुम्हाला हे 8 दिवसाच्या पारायणाचा विधी त्याच्यामध्ये लिहिलेला असतो. त्यामुळे तुम्ही काही गडबडून जाऊन टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. याशिवाय शिवपार्वती स्तुती नावाचं एक स्तोत्र असतं की शिवपार्वतीच्या स्तुतीमुळे सुद्धा विवाह जमण्यातले अडथळे दूर होतात. कारण वैवाहिक जीवन जेवढं सुखी हे विष्णू आणि लक्ष्मीचं होतं त्यापेक्षाही कितीतरी पट जास्ती सुखी हे शंकर पार्वती होते. वर्षानुवर्षाची त्यांची जोडी आणि शंकर पार्वतीची जोडी ही त्यांनी तिला ज्योतिषशास्त्रीय रहस्य सांगितली होती अमरनाथच्या गुहेमध्ये. त्यामुळे ज्योतिषशास्त्रातले उत्तम म्हणजे हे तर कलिकालच आहेत. म्हणजे हे तर यांनीच ज्योतिषशास्त्राचा उगम आणि रहस्य यांनी सांगितलं पार्वतीला. पण प्रत्येक वेळेस आपल्या पत्नीला विश्वासात घेऊन तिच्या बरोबर कार्यक्रमांना करणारी देवता कुठली तर भगवान शिव आणि म्हणून शिव पार्वतीची स्तुती सुद्धा खूप उपयुक्त ठरते विवाह जमण्यासाठी. नक्कीच. आता तुम्ही जे व्रत सांगितलं ते मुला मुली दोघांसाठी दोन्हीसाठी अगदी बरोबर. आपल्याला एक फोन आहे अर्चना यांचा. अर्चना, आपला प्रश्न विचारा. हॅलो, बोला. हा, माझ्या मुलाच्या लग्नासंदर्भाबद्दल विचारायचं होतं. त्याची तारीख आहे 25/9/83. वेळ सांगा. वेळ रात्री 11:07 आणि जन्म ठिकाण पुणे. 25/9/83 रात्री किती म्हटले सांगा? 11:07 आणि जन्म ठिकाण पुणे. रविवार होता का जन्मवार? हो, रविवार होता. 25/9/83. हो, ओके. वार आहे रविवार, रात्री 11:07. मेष रास आहे. उष्णता आणि पित्ताचे काही त्रास आहेत का? हो आहेत. पित्त कपाळावर जखमेची खूण आहे का? हो आहे. त्याला बरेच ठिकाणी टाके पडलेले. बर. ताई, त्याला अर्धकाल सर्पयोग आहे. त्याची जमल्यास तुम्ही त्र्यंबकेश्वरला जाऊन शांती करून घ्या. पण त्याच्या पत्रिकेतलं जे सप्तम स्थान आहे ते त्या मानाने खराब आहे. त्यामध्ये गुरुकेतू नावाचा एक प्रकार आहे आणि गुरुकेतू योग हा थोडासा वैवाहिक जीवनामध्ये तणाव निर्माण करणारा असतो. यासाठी एक छोटासा उपाय त्यांनी करायला हरकत नाही. 4 केळी 4 दिवस रोज 1 प्रमाणे, त्यानंतर 4 लिंब 4 दिवस रोज 1 प्रमाणे नदीत सोडायची. नीट समजून घ्या. आज 1, उद्या 1, परवा 1,
त्यानंतर एक, म्हणजे 4 दिवस 4 केळी, त्यानंतर 1 लिंबू 2 लिंबू 3 लिंबू 4 लिंबू हे नदीत सोडायचे, केळी आणि लिंबू. हे करून पहा, याचा चांगला अनुभव येईल. ज्याला आपण लाल किताबी तोडगा म्हणतो किंवा लाल किताबी उपाय म्हणतो, त्याच्यामध्ये अशा प्रकारचे उपाय सप्तम स्थानात केतू असतील तर सांगितले जातात. हे माझ्या मनाचे नाही, हे जे ते लाल किताबी शास्त्र सांगतं ते मी तुम्हाला सांगतोय. याशिवाय आता सध्या त्याचे योग जे आहेत ते 14/11/2013 नंतर दिसत आहेत. यावर्षी तर काही विवाह होईल असं वाटत नाही, पण 14/11/2013 नंतर 21/10/2014 पर्यंत विवाह जमून जाईल. परंतु विवाह झाल्यानंतर पहिले 2 वर्ष किंवा 1 ते 2 वर्ष हे त्रासाचे जातील. पण ताई तुम्हाला हे मी खात्रीशीर सांगतो, या मुलाला प्रथम पुत्र अपत्य होईल आणि द्वितीय कन्या अपत्य असेल. नशिबामध्ये घटस्फोट नाही, पण पती पत्नींमध्ये मतभेद मात्र दाखवितात. याची जी पत्नी असेल, या पत्नीचा चेहरा हिचा उभा असेल, ही थोडीशी स्वभावाने उर्मट किंवा थोडीशी उग्र असेल, मनाने अतिशय प्रेमळ सात्विक असेल, तिचं घराणं हे भक्तीशी निगडीत असेल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये काम करणारी असेल, तिला साधारणपणे तिलाही पित्ताचे आणि उष्णतेचे त्रास असतील, स्वतः बोलायला ती फटकळ असेल, मन स्वच्छ असेल, 3 अक्षरी नाव असेल, MG PS आणि A, ती एकुलती एक असेल किंवा मग ती दोघी जणी असतील, त्या दोघी बहिणीच असतील. नक्कीच सर. येत्या 10 तारखेला शिवरात्री आहे, तर त्याचा आणि दाम्पत्य जीवनाचा काही संबंध आहे? 100% संबंध आहे. म्हणजे मानवी जीवनामध्ये सुखी होण्यासाठी आशीर्वाद जसा विष्णू लक्ष्मीचा असायला पाहिजे, किंबहुना त्याही पेक्षा सर्वात जास्त महत्वपूर्ण आहे तो आशीर्वाद म्हणजे शिवपार्वतीचा. कारण शिवपार्वती म्हणजे गळ्यामध्ये जे मंगळसूत्र घालतो त्यापासून, कपाळाला जे हळदी कुंकू लावतो त्यापासून आपल्याला प्रत्येक ठिकाणी शिवपार्वतीच्याच आशीर्वादाच्या लहरी मिळतात. आता तुम्ही म्हणाल की दाम्पत्य जीवनामध्ये एक महत्वाची सांगितलं जातं की धर्मेच्या अर्थेच्या कामेच्या ना अतिचरामी. आता या शंकराचं शिल्प मला फार गंमत वाटते की आमच्या ऋषीमुनींनी कित्येक हजार वर्षापूर्वी डीएनएची संकल्पना मांडली. आता ही डीएनएची संकल्पना 1956-57 मध्ये आपल्याला कळली आहे की तो डीएनए असं असतो तसा असतो अमुक धमुक. पण डीएनएची संकल्पना पुराणामध्ये भगवान शंकरापासून प्रचलित आहे आणि शिवलिंग हे अणुपरमाणूचं प्रतीक आहे, शिवाय जनन किंवा प्रजननाचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. त्याला जो हिरण्यगर्भ नावाचा जो मुलगा होता त्याची जी रचना, किंवा तुम्ही शंकराच्या जर मंदिरात गेले तर तिथे बाहेर 2 असं सापाचं वेटोळं आपल्याला पाहायला मिळतं की ते एकमेकांना असे गुंडाळलेले आहेत. आपण त्याला सर्प किंवा नागदेवता म्हणून त्याची पूजा करतो, पण त्याच्या मागे जर नीट आपण शोधायचा प्रयत्न केला तर शिवलिंग आणि त्याच्या खाली सोमसूत्र असतं. म्हणजे ती सोमसूत्र आणि ते लिंग याची जर रचना पाहिली तर प्रजननासाठी ज्या गोष्टी एकत्र येतात त्याची ती रचना आहे असा पूर्ण भास होतो. याशिवाय त्यातून ते जे काही नागसर्पिली जी काही दाखवली जाते 2 एकमेकांना जोडलेल्या स्थितीत, त्या जर तुम्ही नीट चित्रात पाहिल्या तर आता जो डीएनए बघतो आपण, डीएनएचं जर चित्र पाहतो त्या डीएनएच्या चित्राशी साम्य असतं या नागाच्या फण्यांचं. म्हणजे त्या सगळ्या गोष्टीतनं शास्त्रकारांना ह्याच तर गोष्टी सांगायच्या नाहीयेत की विज्ञान का सांगायचं नाही. म्हणजे एकंदरीतच विज्ञानाशी निगडीत असलेला हे शिवलिंगाची रचना आहे, अणुपरमाणूशी संबंधित आहे आणि म्हणून कदाचित त्याला पूर्ण प्रदक्षिणा मारत नाहीत, अर्धीच मारतात, त्याला सतत ओले ठेवतात. यामागे अनेक कारणे आहेत. नंदी म्हणजे काय, शिव म्हणजे काय, पार्वती म्हणजे काय, गणपती म्हणजे काय, कार्तिकीय म्हणजे काय, हिरण्यगर्भ म्हणजे काय, अशा अनेक गोष्टी शास्त्रकारांनी पुराणामध्ये चमत्कारिक आणि विचित्र आणि अंधश्रद्धा पसरणं जरी वाटत असल्या तरी त्यामागे जर आपण रूपक आणि शास्त्राचा आधार लावला तर आपल्याला पटतं की विज्ञानाला त्यांनी दिव्य दृष्टीने पाहिलेलं होतं. तुम्हाला असं म्हणायचं की याला वैज्ञानिक आधार आहे? 100% आधार आहे, 100% आधार आहे, 100% आधार आहे. नक्कीच. आपल्याला फोन येतोय पुण्याहून. ताई आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हॅलो बोला. नमस्कार. हॅलो, मी सीमा बोलते पुण्यावरून. हा बोला. माझी डेट ऑफ बर्थ आहे 25/4/1987. वार शनिवार, सकाळी 10:30 वाजता. 25/4/87? हो, 1987. हा, तर वेळ सांगा. वेळ 10:30 वाजता सकाळी. ओके. हा, तर माझ्या मिस्टरांबरोबर माझं ना सारखी चिडचिड वगैरे होत राहते, त्याच्यामुळे मला विचारायचं होतं काही प्रॉब्लेम आहे का असं. ही तारीख तुमचीच आहे ताई? 25/4/87? 1987. हो, तुमचीच तारीख आहे. नाही, शनिवार होता. हो 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 हो. ओके. मीन रास आहे तुमची? हो, मीन रास आहे. वैद्युती योग नावाचा एक योग पत्रिकेमध्ये आहे. वैद्युती योग हा असा योग असतो, वैद्युत या शब्दामध्येच असा अर्थ लिहिलाय की
वैद्युत योग, म्हणजे योग काही चांगला नाही. वैद्युत योगाची शांती एखाद्या तुमच्या स्थानिक भटजींकडनं करून घ्यायला काही हरकत नाही. त्याशिवाय राहुचंद्र पत्रिकेमध्ये दोष आहे, त्यामुळे करंगळीमध्ये उजव्या हातामध्ये तुम्ही मोती वापरा, त्याचा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. स्वभाव थोडासा मानसिक दृष्टिकोनातून चंचल तर आहेच, पण मंगळी असल्यामुळं थोडासा रागीट पण आहे. पण तुमचा जो आवाज होता, मी थोडासा ध्वनी कंपन लहरीचा अभ्यासक आहे, तुमचा आवाज ह्या पत्रिकेला थोडासा मिसमॅच वाटत होता, म्हणून मी अशी शंका विचारली की हा तुमची स्वतःचीच आहे का की तुम्ही इतरांकरता हा प्रश्न विचारत आहात. असं हरकत नाही, पण एक तुम्ही करंगळीमध्ये बसरा मोती जरूर वापरा. आणि फारच जर पती पत्नींमध्ये कटकटी होत असतील, तुम्हालाच नाही मी सगळ्याच दर्शकांना सांगतो, तर तुम्ही काय करायचंय की गव्हाचं पीठ दळायचे. आता ते काही गिरणीत जाऊन दळायचं नाही, मिक्सरमध्ये दळू शकता. 2 मूठ गहू घ्यायचे, ते गहू तुम्ही दळायचे. ते दळत असताना काळे हरभरे मिळतात थोडे, एक 8-10 काळे हरभरे त्या गव्हाच्या पिठामध्ये टाकायचे, ते दळायचे आणि ते पीठ आपल्या पिठात म्हणजे चपातीच्या पिठामध्ये मिक्स करून नंतर मग त्याच्या चपात्या पोळ्या जे काही आहे ते बनवून सगळ्यांनी खावे. पती पत्नींमध्ये प्रेम नांदता असा अनुभव आहे असं शास्त्रकार सांगतात. हे करण्याने कुठलंही नुकसान नाही, करून पाहायला हरकत नाही. नक्कीच महाराष्ट्र कॉलिंगमध्ये चर्चा आपल्याला अशी सुरू ठेवायची आहे, पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. सारे गामा काय चाललंय? सारे गामा मम्मी. स पासून सरदार पटेल, र पासून राजगुरू, ग पासून गांधीजी. 4 स्वातंत्र्य सैनिकांची नावं सांगा. स पासून सरदार पटेल, र पासून अपुऱ्या पोषणामुळे बहुधा मुले केलेला अभ्यास विसरतात. द्या कॉम्प्लॅन विथ मेमरी चार्जर्स, ज्याचे 8 मेमरी चार्जर्स मेमरी वाढवण्यात मदत करतात. सरदार पटेल, राजगुरू, गांधीजी, मंगल पांडे, भगत. कॉम्प्लॅन विथ मेमरी चार्जर्स. जीवन थोडं लाईट करे, हसणं थोडं ब्राईट करे, सनफीस्ट मारी लाईट. काय बालपण आठवलं वाटतं. आहे फायबर भरभरून, उत्तम गव्हाचे यात गुण, आरोग्याला ब्राईट करी. लाईट खाल. उत्तम गव्हाचे तत्व असलेले आता जास्त फायबर युक्त सनफीस्ट मारी लाईट. लेट्स गो. आलं कॉम्प्लॅन न्यूट्री ग्रो. 2 ते 6 वर्षांच्या मुलांना द्या हो. चे वाढवते प्रतिकारक शक्ती, मुले सुरक्षित राहती, वाढत राहती. क्षण तुझा बोलतो, श्वासात हिम्मत भरतो, नशिबाची ही बाजी, सूर्याला हो राजी, तोडली भीतीची बेडी, न थांबतो चुकवतो सारं आकाश भर मनात. आकाश तू मापून घे, कोणाही विचार करतोस, पावलेही थांबवतोस, ध्येय मिळण्याआधी हरवून मिळवतो कधी, ठरवून मानून ध्येय गेट खेचून, आकाश भर मनात. आकाश तू मापून घे. कोणताही बेटा, सर्व हेल्थ ड्रिंक एकसारखीच तर असतात. सर्व एकसारखीच नाही. उत्तम हेल्थ ड्रिंक ते आहे ज्यात आहे जास्त आणि उत्तम प्रोटीन. फक्त कॉम्प्लॅन मध्ये आहे 100% मिल्क प्रोटीन आणि 34 अत्यावश्यक पोषक तत्व जे मुलांना वेगाने वाढण्यासाठी मदत करतात. तुमच्या हेल्थ ड्रिंक मध्ये किती प्रोटीन आहे लेबल वाचा, अज्ञानात राहू नका. आता माझ्या मुलाचे आरोग्य आणि वाढीसाठी फक्त कॉम्प्लॅन. कॉम्प्लॅन आता अनेक मजेदार फ्लेवर्स मध्ये. आता कॉम्प्लॅन चॉकलेटच्या 500 ग्रॅम पॅकच्या सोबत 100 ग्रॅम ग्लुकॉन डी फ्लेवर फ्री. एक ओरिओ तुझं, एक माझं. चल आधी ट्विस्ट कर, मग लिक कर. व्हेरी गुड. मग डंक कर. फ्रॉम कॅडबरी. सारे गामा. काय चाललंय? सारे गामा मम्मी. स पासून सरदार पटेल, र पासून राजगुरू, ग पासून गांधीजी. 4 स्वातंत्र्य सैनिकांची नावं सांगा. स पासून सरदार पटेल, र पासून अपुऱ्या पोषणामुळे बहुधा मुले केलेला अभ्यास विसरतात. द्या कॉम्प्लॅन विथ मेमरी चार्जर्स, ज्याचे 8 मेमरी चार्जर्स मेमरी वाढवण्यात मदत करतात. सरदार पटेल, राजगुरू, गांधीजी, मंगल पांडे, भगत. कॉम्प्लॅन विथ मेमरी चार्जर्स. छन छन छन
न्यूट्रिग्रो 2 ते 6 वर्षांच्या मुलांना द्या हो. चे वाढवते प्रतिकारक शक्ती, मुले सुरक्षित राहती, वाढत राहती. ये क्या न्यूक्लियर बॉम्ब बना रहे? ये नाई की दुकान है, पान की दुकान है. रिश्ता वही सोच नहीं. सारे गामा. आयुष काय चाललंय? सारे गामा मम्मी. स पासून सरदार पटेल, र पासून राजगुरू, ग पासून गांधीजी. 4 स्वातंत्र्य सैनिकांची नावं सांगा. स पासून सरदार पटेल, र पासून अपुऱ्या पोषणामुळे बहुधा मुले केलेला अभ्यास विसरतात. द्या कॉम्प्लॅन विथ मेमरी चार्जर्स, ज्याचे 8 मेमरी चार्जर्स मेमरी वाढवण्यात मदत करतात. सरदार पटेल, राजगुरू, गांधीजी, मंगल पांडे, भगत. कॉम्प्लॅन विथ मेमरी चार्जर्स. आता प्रत्येक जण घेत आहे डब 7 डे टेस्ट, कारण डबवर सूट आहे 5 रुपयांची. लेट्स गो. आलं कॉम्प्लॅन न्यूट्रिग्रो 2 ते 6 वर्षांच्या मुलांना द्या हो. चे वाढवते प्रतिकारक शक्ती, मुले सुरक्षित राहती, वाढत राहती. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. या सेगमेंटमध्ये आपण अनुभवाचा फोन घेतो. पुण्यावरून पिरजादे आहेत. पिरजादे सर, आपला अनुभव सांगा. हॅलो पिरजादे सर, तुम्हाला आमचा आवाज येतोय? हो. हॅलो. हा, हे आनंद पिंपळकर लहानपणापासून माझ्या जवळ आहे. विद्यार्थी आहे. आवाज येतो का? हो येतो. बोला बोला. हा, अगदी लहानपणी म्हणजे सगळ्यात लाडका असा विद्यार्थी आणि अभ्यासपूर्ण असा. पहिल्यापासून त्याला फार सवय कुठल्याही गोष्टी डिटेल मध्ये जाण्याची, आणि या विषयाचा तो इतका अभ्यास करेल असं आम्हाला वाटलं नव्हतं. पण त्याने इतका सखोल अभ्यास केलाय की सगळे आजपर्यंत आमच्यातल्या बऱ्याच लोकांनी याचा जवळून फायदा घेतलाय आणि बऱ्याच जणांना फायदा झालाय, आणि आम्ही सुद्धा त्याचा फायदा घेतोच आहे. अजून विजय सर असतो त्याचा, तरी त्याच्याकडून आम्ही फायदा घेतो. आमची मुलं हे सगळे अतिशय प्रामाणिक. एकच त्याचं वैशिष्ट्य सांगायचं, हे जे काय करतो ना ते खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे आणि खरं करतो, खोटं यात नाही, म्हणून ती छाती ठोकपणे सांगू शकतो. यातच आम्हाला त्याचं समाधान आहे. नक्कीच सर. सर, तुम्ही थोडंफार सांगा की त्यांना नेमका कोणता अनुभव. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिरजादे सर हे माझे मुख्याध्यापक. म्हणजे मी शाळेमध्ये ज्या शिकत होतो, VS सातव हायस्कूल, विष्णूजी शेकोजी सात, मी ग्रामीण भागात शिक्षण घेतलंय आणि त्या शाळेमध्ये हे माझे मुख्याध्यापक होते. आणि माझ्या जीवनावरती जेवढा पगडा माझ्या साईबाबांचा आहे, माझ्या आई वडिलांचा आहे, किंबहुना माझ्या शिक्षकांचाही तेवढाच पगडा माझ्यावरती आहे. आताच पिरजादे सरांचा 75वा वाढदिवस आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी साजरा केला. या जीवनामध्ये उभं कसं राहायचं, छाती ठोकपणे सत्यवादीपणे जगायचं कसं, किती संकट आली तरी कशालाही घाबरायचं नाही, जर खरं असेल तर कोणाच्याही बापाला घाबरू नका, अशा प्रकारच्या शिकवणी, समाजात कसं वावरायचं, समाजाचं भलं कसं बघायचं, या सगळ्या गोष्टी आम्हाला आमच्या शिक्षकांकडनं मिळाल्या. त्यातले पिरजादे सर हे माझे मुख्याध्यापक होते आणि मला नेहमी त्यांचे काही लोक येत असतात माझ्याकडे, ते अगदी पाठवून मला फार बरं वाटतं की माझे शिक्षक माझ्या कौतुकाने इतरांना नाव सांगतात आणि त्या पद्धतीने त्यांची कामही होतात. पिरजादे सरांना राष्ट्रपती पुरस्कारही मिळालेला आहे. आणि MM पिरजादे सर, तुमचा आशीर्वाद आनंदी वास्तूच्या मागे, साम टीव्हीच्या मागे जरूर असावा. आपल्या 75वा वाढदिवस परवाच झाला. आपल्याला अनेक शुभेच्छा. आणि खरं सांगू सर, आजचा हा कार्यक्रम मी तुम्हाला समर्पित करतो. क्या बात. सर, आपल्याला मेलवरूनही अनेक प्रश्न येतात. मेलमध्ये एक प्रश्न असा होता की एक ताई आहेत, त्यांचं लग्नापूर्वी एका व्यक्तीशी संबंध होते, त्यात त्यांना एक मुलगीही झाली, पण त्यांच्या आई वडिलांचा याला विरोध होता आणि म्हणून त्यांनी त्या मुलीला अनाथाश्रमात ठेवलं आणि नंतर त्या ताईंचा विवाह दुसऱ्या व्यक्तीशी लावून दिला. पण त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं मन नाही लागत त्यांच्याबरोबर आणि त्यांना त्यांच्यापासून मूल होऊ शकत नाही, त्यांच्या पतीमध्ये काही दोष आहेत. तर त्यांची अशी इच्छा आहे की ती जी मुलगी आहे जिला अनाथाश्रमात ठेवले तिला परत आणावी का आणि याची कल्पना पतीला द्यावी का. हा ऍक्च्युअली मेल इतका मोठा मेल आणि हृदयस्पर्शी मेल. आता तुला सांगतो, मला एवढे मेल येतात की प्रचंड मेल येतात. त्यातला हा अगदी निवडून काढलेला मेल आहे आणि ह्या ताईंनी जो प्रश्न मांडलेला आहे ना तो हृदयस्पर्शीच आहे. खरं तर
की जीवनात प्रेम होतं आणि चूक पण होते. आणि धनाढ्य पिता आहेत तिचे, खूप मोठे राजकारणी असल्यामुळं, आणि ते काही चालून दिलं नाही त्यांनी. आणि आता अशी परिस्थिती झाली की तिचा जो पती आहे त्याला मूल होणार नाही असं मेडिकल सायन्सने सांगितलं, आणि आता तिचं मन ओढतंय त्या मुलीकडं. पण आता जर तू नीट विचार केला, तिची पत्रिका जर ताई तुझी पाहिली बाळा, तर तू ऐकत असशील 100%, कारण मी तुला मेलवरती रिप्लाय दिलाय, तू हा कार्यक्रम जरूर ऐक. तर मी तुला एवढंच म्हणेल की तुझ्या पतीची जी पत्रिका आहे ती सिंह राशीची आहे, आणि तुझ्या पतीला जर ह्या गोष्टी कळल्या तर तुझ्या आहे त्या संसाराची सुद्धा वाट लागू शकते. तुझ्या पत्रिकेमध्ये ताई तुला 7.5 चालू आहे, आणि जे मूल तुझ्या हातातून गेलेलं आहे ते आता अनाथ आश्रमातनं कुठं गेलं असेल, काय गेलं असेल याचे काहीही याचा तपास नाही. त्यामुळे आता त्या मृगजळाच्या मागे धावण्यापेक्षा आता तू झालेल्या चुकीचा पस्तावा म्हणून परमेश्वराची माफी मागून तू तुझ्या पत्रिकेत कन्फ्युजिंग तर केलंच ईमेल मध्ये, तर तू एखादं नवीन मूल दत्तक घ्यावं, आता त्या पापाचं परिमार्जन करावं, आणि 2 मुली तू दत्तक घे की जेणेकरून तुझ्या जीवनामध्ये जे काही पूर्वीची चूक घडलेली आहे त्या चुकीचं परिमार्जन होईल, जेणेकरून तुझा संसारही सुरळीत होईल आणि तुझ्या पापांचं परिमार्जन होईल, आणि 2 मुलींना आई वडिलांच्या रूपाने तुम्ही दोघं मिळाल. आणि आलिया भोगासी असावे सादर, तुला याच्याबरोबर संसार हा करावाच लागणार आहे. तुझ्या पत्रिकेत कुठलाही घटस्फोट या पुढच्या काळामध्ये दिसत नाही. नक्कीच. आपल्याला आणखी एक फोन येतोय पुण्याहून, हर्ष यांचा. हर्ष, आपला फोन प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. मी माझ्या बहिणीच्या संदर्भामध्ये विचारते, विवाहाच्या संदर्भामध्ये. हा बोला की तारीख. तिची जन्मतारीख आहे 13 एप्रिल 1973. सकाळी 6:20 आहे. सातारा जन्मस्थळ आहे. तर तिच्या लग्नाच्या बाबतीत विचारायचं होतं. का यापूर्वी ठरलं तुटलं असं काहीच झालेलं नाही? 13 तारीख आहे म्हणून मी असं विचारतो. विवाह योग आले होते पण नाही जमलं त्याच्यामध्ये. बरं. सिंहरास आहे, त्यांचे जन्मवार शुक्रवार आहे. हो. अर्धकाल सर्पयोग आहे, रवी केंद्रात आहे. त्यांची इच्छा आहे की नाही आता लग्नाची? हो आहे, त्यांची इच्छा आहे. अच्छा. आता पहा, 5 जून 2013 यांना मंगळाची महादशा सुरू होईल. तसं बघायला गेलं तर 1997 ते 2003 या कालावधीमध्ये विवाहाचा योग होता. पण सिंह राशींची मंडळी ही थोडीशी डरकाळ्या फोडणारी असतात. त्यांच्या स्वतःबद्दल खूप साऱ्या अपेक्षा असतात, आणि सगळ्यांनी आपल्याला मोठं म्हणावं किंवा आपल्या पुढे पुढे करावं, आणि आपण जे म्हणतो तसंच व्हावं, आपल्या मनासारखंच व्हावं, अशा प्रकारच्या अपेक्षा सिंह राशींच्या मनात असतात. मी असं म्हणत नाही की तुमच्या बहिणीला तसं असेल, परंतु सिंह राशीच्या 80-85% लोकांमध्ये थोडासा हा कठोरपणा दिसून येतो. आणि म्हणून मग कधी कधी आम्ही असं म्हणतो की असंच पाहिजे आणि तसंच पाहिजे, या नादामध्ये हाताला काहीच लागत नाही. आणि तशा पद्धतीच्या घटना कदाचित घडल्या आहेत. 1997 ते 2003 3 वेळा योग होते. पण आता मात्र मंगळाची जी महादशा सुरू झालेली आहे 5/6/2013 होईल, अजून सुरू नाही झालेली. तर 5/6/2013 नंतर 20/11/2014 आतमध्ये जर विवाह झाला तर होईल, नाहीतर विवाह होणार नाही. नाच सोडून दिलेला बरा. नक्की सर. आपल्याला आणखी एक मेल आला होता, त्याच्यामध्ये त्या ताईंनी म्हटले की माझ्या मुलीचं वय 38 वर्ष आहे, तिची लग्न करायची फारशी काही इच्छा नाहीये, पण त्यांची अशी इच्छा आहे की तिचं लग्न व्हावं. तर आता तुम्हाला बरोबर हा जो मेल आहे याच्यामध्ये त्यांनी फोटो पण मेल केलेला आहे. एकंदरीत ह्या मेलचा पत्रिका समोर मांडली, आणि त्याची स्ट्रक्चर, कारण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नुसतं तुमच्या तारखेहून कळत नाही, तर बऱ्याच वेळा फेस रिडिंग करणं सुद्धा गरजेचं असतं. त्यामुळे समोर व्यक्ती असेल तर त्याचा फेस रिडिंग, किंबहुना जर पत्रिकेहून अंदाज नाही आला तर त्याचा हात, अशा पद्धतीने आपण ते सगळ्या बाजूने ते पाहतो. आता ही जी केस होती याच्यामध्ये ती मेल जो आलेला आहे त्याच्यामध्ये तिची मुलगी आहे, तर तिला विवाह करायची इच्छा नाही. एकंदरीत तिची पत्रिका आणि तिचा फोटो पाहिला तर मला नाही वाटत तिचा विवाह होईल, आणि तिच्या मनाविरुद्ध जाऊन काही विवाह करू नये. या पूर्वीच्या काही भागांमध्ये सुद्धा मी आवर्जून सांगितलेलं आहे की सध्या एक थोडीशी वेगळी जीवनशैली समाजामध्ये पसरत आहे, की काही पुरुषांना स्त्रियांमध्ये इंटरेस्ट नसतो, तर काही स्त्रियांना पुरुषांमध्ये इंटरेस्ट नसतो. अशा पद्धतीची ही त्यांची म्हणजे ह्या मेल जो आलेला आहे त्यांची मुलगी आहे, आणि त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीने तिच्यावरती बळजबरी करून त्याचा विवाह करू नये. ती बहुतेक तिचं लग्न होणार नाही, त्यामुळे त्या प्रयत्नात लागू नका. माझी त्या तमाम पालकांना विनंती आहे की ज्यांच्या मुलांमध्ये अशा प्रकारची काही मानसिक विकृती निर्माण झाली आहे त्यांनी कृपा करून एखाद्या चांगल्या सायकोलॉजिस्टला किंवा जे चांगले काउन्सिलिंग करतात यांच्याशी तुमच्या मुलांचं काउन्सिलिंग करून घ्या. लग्नाच्या वयामध्ये तुम्ही त्यांच्या लग्नाचा आग्रह धरू नका, जेणेकरून दुसऱ्या मुलीचं किंवा मुलाचं नुकसान होणार नाही.
नक्कीच महाराष्ट्र कॉलिंग मध्ये ही चर्चा आपल्याला अशीच सुरू ठेवायची, पण आता एक वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. लेट्स गो. आलं कॉम्प्लॅन न्यूट्रिग्रो. 2 ते 6 वर्षांच्या मुलांना द्या हो. चे वाढवते प्रतिकारक शक्ती. मुले सुरक्षित राहती, वाढत राहती. An orb of gold, the glitter of moonlight. Your every breath lights up my soul. And at every turn, desire takes over. 150 रुपये मॅडम, 150 रुपये. इटालियन डिझाईन अख्ख्या मार्केट मध्ये वर्ल्ड फेमस आहे मॅडम. हे घातल्यावर तुम्ही एकदम हिरोईन दिसाल. हो, इकडे तिकडे बघू नका मॅडम. Presenting Cadbury Rich Brownie Eclairs. Tasty rich, feely rich. सारे गामा. आयुष, काय चाललंय? सारे गामा मम्मी. स पासून सरदार पटेल, र पासून राजगुरू, ग पासून गांधीजी. 4 स्वातंत्र्य सैनिकांची नावं सांगा. स पासून सरदार पटेल, र पासून अपुऱ्या पोषणामुळे बहुधा मुले केलेला अभ्यास विसरतात. द्या कॉम्प्लॅन विथ मेमरी चार्जर्स, ज्याचे 8 मेमरी चार्जर्स मेमरी वाढवण्यात मदत करतात. सरदार पटेल, राजगुरू, गांधीजी, मंगल पांडे, भगत. कॉम्प्लॅन विथ मेमरी चार्जर्स. हाय. आलात? मी फ्रेश मी ताट वाटते. तुमची मीटिंग कशी झाली? गुड. खा ना, थंड होईल. चला आता ट्विस्ट करा. शो शो शो. करा. स्वयंपाक चांगला झालाय. तुमच्यासाठीच तर केलाय. अच्छा. आता डंक करा. अरे अरे असं नाही. मग करा. फ्रॉम कॅडबरी. कोणतंही बेटा, सर्व हेल्थ ड्रिंक एकसारखीच तर असतात. सर्व एकसारखीच नाही. उत्तम हेल्थ ड्रिंक ते आहे ज्यात आहे जास्त आणि उत्तम प्रोटीन. फक्त कॉम्प्लॅन मध्ये आहे 100% मिल्क प्रोटीन आणि 34 अत्यावश्यक पोषक तत्व, जे मुलांना वेगाने वाढण्यासाठी मदत करतात. तुमच्या हेल्थ ड्रिंक मध्ये किती प्रोटीन आहे? लेबल वाचा, अज्ञानात राहू नका. आता माझ्या मुलाचे आरोग्य आणि वाढीसाठी फक्त कॉम्प्लॅन. कॉम्प्लॅन आता अनेक मजेदार फ्लेवर्स मध्ये. आता कॉम्प्लॅन चॉकलेटच्या 500 ग्रॅम पॅकच्या सोबत 100 ग्रॅम ग्लुकॉन डी फ्लेवर फ्री. बिझी आहे जीवन, जीवन आहे बिझी. या मनाचा बस एवढाच इरादा, क्षणोक्षणी त्याला अधिकाची आशा. जर जीवन आहे बिझी तर असू दे बिझी. फुल्ली लोडेड लाईफ साठी फुल्ली लोडेड विटामारी. मिल्क प्रोटीन्स, विटामिन्स आणि सिरियल्सनी लोडेड. ब्रिटानिया विटामारी गोल्ड. लेट्स गो. आलं कॉम्प्लॅन न्यूट्रिग्रो. 2 ते 6 वर्षांच्या मुलांना द्या हो. चे वाढवते प्रतिकारक शक्ती. मुले सुरक्षित राहती, वाढत राहती. एक ओरिओ तुझं, एक माझं. चल आधी ट्विस्ट कर. मग लिक कर. व्हेरी गुड. मग डंक कर. फ्रॉम कॅडबरी. सारे गामा. आयुष, काय चाललंय? सारे गामा मम्मी. स पासून सरदार पटेल, र पासून राजगुरू, ग पासून गांधीजी. 4 स्वातंत्र्य सैनिकांची नावं सांगा. स पासून सरदार पटेल, र पासून अपुऱ्या पोषणामुळे बहुधा मुले केलेला अभ्यास विसरतात. द्या कॉम्प्लॅन विथ मेमरी चार्जर्स, ज्याचे 8 मेमरी चार्जर्स मेमरी वाढवण्यात मदत करतात. सरदार पटेल, राजगुरू, गांधीजी, मंगल पांडे, भगत. कॉम्प्लॅन विथ मेमरी चार्जर्स. लेट्स गो. आलं कॉम्प्लॅन न्यूट्रिग्रो. 2 ते 6 वर्षांच्या मुलांना द्या हो. चे वाढवते प्रतिकारक शक्ती. मुले सुरक्षित राहती, वाढत राहती.
महाराष्ट्र कॉलिंगमध्ये ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. विवाहपूर्वीच्या आणि विवाहानंतरच्या समस्या यावर आपण आनंद पिंपळकर यांच्याशी चर्चा करतोय. आपल्याला कल्याणवरनं एक फोन आहे किरण यांचा. किरण, आपला प्रश्न विचारा. हा, माझी जन्मतारीख आहे 17 फेब्रुवारी 1978. 1900 किती? 78. वेळ सांगा. वेळ 5:45. सकाळी का संध्याकाळी? संध्याकाळी. सकाळी. ठिकाण? सकाळी. ठिकाण कुडाळ, सिंधुदुर्ग जिल्हा. आता कुठनं बोलताय? कल्याण. कल्याण मधून बोलताय. बरं. 17/2/78 5:45. 17/2/78 बरोबर ना? हो बरोबर. वृषभरास, आता प्रश्न सांगा. माझ्या आयुष्यामध्ये लग्नाचा योग आहे की नाही? असं का म्हणता? तुमचं तर वय कमी आहे. एवढं कुठं काय वय आहे? नाही, म्हणजे अजूनपर्यंत म्हणजे मला असा कधी योग नाही आला. पाहायला सुरुवात केली का नाही अजून? बघितलंच नाही असं कुठे. मग बघा, सुरुवात करा. योग तर आहेत, पत्रिकेमध्ये लग्न होणार नाही असं काही दिसत नाही. तुम्ही प्रयत्न करा, व्हायला काय हरकत नाही. पण प्रेमविवाह आहे की अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज? हा, आता कसा बोललात म्हणजे. ओके, बरोबर. तुमच्या पत्रिकेमध्ये प्रेमविवाहाचा योग होता, आता मात्र प्रेमविवाहाचा योग दिसत नाहीये. जर प्रेम असेल तर मात्र अरेंज करा, पण तो काळ गेलेला आहे. म्हणजे साधारणपणे प्रेमविवाहाचा जो योग होता हा वयाच्या 28 ते 32 पर्यंत अगदी खूप स्ट्रॉंगली दिसत होता. पण आता मात्र प्रेमविवाहाचा योग दिसत नाही. जरी असेल तरी ते तुम्हाला अरेंजच करावं लागेल. आता अरेंज मॅरेजच होईल आणि विवाह काहीच हरकत नाही व्हायला. म्हणजे तसे काही योग नाहीयेत की विवाह होणार नाही. तर तुम्ही केलंच नाहीत तर होईल कसा, हाही मुद्दा आहे. शेवटी योगाला तुमची जोड पण हवी आहे प्रयत्नांची. 3/10/2013 आत योग आहेत. मग मात्र थोडं जड जाते. मग 9/9/2014 ही डेडलाईन आहे तुम्हाला. त्याच्यानंतर मग होणं अवघड आहे. नाच सोडून द्या. झालाच तर मुलगा गोरा असेल, चेहरा गोल असेल, डोळे बारीक पिचपिचे असतील, कपाळ मोठं असेल, केस थोडे विरळ असतील, कालांतराने कदाचित टक्कल पडेल, हनुवटीला खड्डा असेल, दातामध्ये फटी असतील, दिसायला सुंदर असेल. प्रयत्न करा, तुम्हाला पहिली कन्यारत्न प्राप्त होईल. नक्कीच. एक प्रश्न विचारायचा आहे की आपण लग्न पत्रिका बघूनच करतो. अरेंज मॅरेजेस मध्ये तर नॉर्मली पत्रिका बघूनच करतो. पण अनेकदा असं बघण्यात येतं की नवरा बायकोमध्ये अनेक कटकटी होतात. पत्रिका बघून जरी केलं असलं तरी सुद्धा कटकटी होतात. मग पत्रिका बघायची की नाही बघायची? कटकटी कोणाच्या होत नाही हाही प्रश्नच आहे की लग्न 36 गुणांनी जमलं तरी कटकटी होतात, जमलं नाही तरी कटकटी होतात. शेवटी काय की हे दोन मानवी भिन्न शरीर आहेत आणि हे मनांचं मिलन आहे खरं तर. त्यामुळे असं असतं की कित्येक वेळा असं होतं की भांडतात पण नांदतात. पण एकंदरीत काही जर आपण प्रमाण पाहिलं तर अगदी सकाळी उठून नवऱ्याच्या पाया पडणारी, रात्री त्याचे पाय दाबणारी, त्याला अगदी सुखाने गोंजरणारी असं प्रमाण बघेल तर मला नाही वाटत की काही लाखांमध्ये मी बघितले. आणि आता तर पोरी म्हणतात नाही तर मंगळसूत्र सुद्धा घालत नाहीत. आता काय करतात, बऱ्याच वेळा आम्ही वास्तू व्हिजिटला गेलो ना तर ते मंगळसूत्र असतं ना ते आम्ही बाथरूम पाहताना दिसते की ते नळाला अडकवलेलं असतं. तेव्हा मी असिस्टंटला म्हणतोय नळ दमयंती दिसत आहेत बहुतेक. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की पतीबद्दलचं प्रेम हे खूप कमी होत चाललंय. आणि पूर्वीच्या काळी हे प्रेम नांदावं यासाठी किंवा त्यांच्या शारीरिक रचना कशा असाव्या, त्यांचे स्वभाव कसे आहेत हे पाहण्यासाठी या पत्रिकांचा सगळा खेळ होता. आता म्हणजे खरोखरीच या पत्रिकांचा जरी आधार घेतात लोक तर नकार कसा द्यायचा त्यासाठी पत्रिकांचा आधार घेतात. आम्हाला बऱ्याच वेळा असं म्हणतात की मुलगा पसंत नसेल, मुलगी पसंत नसेल ना तर सरळ ठोकून मोकळतात. आम्हाला सांगितलं की पत्रिका जमत नाही. आणि एखाद्या मुलगी पसंत असेल ना तर सरळ पत्रिका जमली नाही तरी आम्हाला म्हणतात काहीतरी उपाय करा, तोडगा करा आणि करून टाका. एकंदरीतच काय तर दोन वेगवेगळ्या मनांचं, दोन वेगवेगळ्या शरीरांचं हे मिलन असतं. आणि अर्थातच हे सगळं बंधन असं इंग्रजांनी लिहून ठेवलंय आंग्ल भाषेमध्ये की ही जी बंधनं आहेत ही सगळी वर ठरतात. त्यामुळे माझा एक असा अनुभव आहे की ज्याच्या नशिबात जी स्त्री असते तीच त्याला मिळते आणि सारख्याला वारकच मिळतं. देव जोड्या लावताना कुठल्याही प्रकारचा अन्याय करत नाही हा माझा अनुभव आहे. त्यामुळे बघाल तर एक शेर असेल तर दुसरा बरोबर 1.25 शेरच असतं त्याला. नक्कीच. आपल्याला स्वप्नील यांचा फोन येतोय नांदेड वरून. स्वप्नील, आपला प्रश्न विचारा. स्वप्नील बोला. हॅलो. हा बोला. मी नांदेड वरून स्वप्नील बोलतोय. बोला. माझ्या बहिणीच्या लग्नाबद्दल विचारायचं होतं. जन्मतारीख सांगा. 1/3/89. वेळ सांगा. 8:40 संध्याकाळी रात्रीची. ठिकाण नांदेड. नांदेड म्हणजे पुण्यातलं नांदेड नाही ना? नाही, नांदेड महाराष्ट्र. नांदेड. हो, कारण पुण्यात पण एक नांदेड आहे, पुण्याजवळ एक नांदेड आहे.
1/3/1989 त्यांचं काही विवाहाचा प्रश्न आहे म्हणून सांगितलं का? वृश्चिक रास आहे, ज्येष्ठ नक्षत्र आहे दादा. वृश्चिक रास 7:30 सुरू आहे. ज्येष्ठ नक्षत्र तसं उग्र नक्षत्र आहे. स्वभावाने रागीट आणि हट्टी असण्याची दाट शक्यता असते. थोडस पत्रिकेमध्ये शुक्र राहू हा युती योग आहे. याला प्रेम विवाह योग असं म्हणतात. परंतु वृश्चिक राशीचे लोक हे कधीही आई वडिलांच्या विरोधात जात नाहीत. पण त्यांच्या मनामध्ये जर एखादी आवडती व्यक्ती असेल तर करेन तर त्याच व्यक्तीशी विवाह करेन, नाहीतर कुणाशीच विवाह करणार नाही, अशा प्रकारची यांची मनोप्रवृत्ती असते. त्यांना आई वडीलही जितके जवळचे असतात तेवढाच त्यांचा प्रियकरही जवळचा असतो. आपल्या कदाचित या भगिनी आहेत तर तुम्ही विश्वासात घेऊन त्यांना विचारा त्यांच्या जीवनामध्ये प्रेम प्रकरण आहे का. असेल तर त्यांचा योग्य असेल तर योग्य त्या व्यक्तीशी प्रेमविवाह अरेंज मॅरेज करून द्यायला काही हरकत नाही. एकंदरीतच विवाहाचे योग आहेत. प्रेमविवाहाचे योग 85% आहेत. नक्कीच महाराष्ट्र कॉलिंग मध्ये ही चर्चा आपल्याला अशीच सुरू ठेवायची, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. लेट्स गो. आलं कॉम्प्लॅन न्यूट्री ग्रो. 2 ते 6 वर्षांच्या मुलांना द्या हो. चे वाढवते प्रतिकारक शक्ती. मुले सुरक्षित राहती, वाढत राहती. आता प्रत्येक जण घेत आहे डव 7 डे टेस्ट, कारण डबवर सूट आहे 5 रुपयांची. तुम्ही माझ्या असहाय्यतेचा फायदा उठवताय. यासाठीच तुम्ही एवढ्या दुरून आलात. अरे एक आणखी डॉक्टर पांडा. पण एका डॉक्टर पांडासाठी 5-5 पांडा, इट्स क्रिमिनल. सोडा ना, टॅझो कलेक्ट करा, ते जास्त सोपं आहे. नाही थांबा, वेट. नो वय फॉर टॉयज. कॅडबरी जेम्स सरप्राइज. रहा एजलेस. सारे गामा. काय चाललंय? सारे गामा मम्मी. स पासून सरदार पटेल, र पासून राजगुरू, ग पासून गांधीजी. 4 स्वातंत्र्य सैनिकांची नावं सांगा. स पासून सरदार पटेल, र पासून अपुऱ्या पोषणामुळे बहुधा मुले केलेला अभ्यास विसरतात. द्या कॉम्प्लॅन विथ मेमरी चार्जर्स, ज्याचे 8 मेमरी चार्जर्स मेमरी वाढवण्यात मदत करतात. सरदार पटेल, राजगुरू, गांधीजी, मंगल पांडे, भगत. कॉम्प्लॅन विथ मेमरी चार्जर्स. क्षण तो झपवतो, श्वासात हिम्मत भरतो. नशिबाची ही बाजी, सूर्याला हो राजी. तोडली भीतीची पेढी, न थांबतो चुकवतो सारं. आकाश भर मनात, आकाश तू मापून घे. कोणाही विचार करतोस, पावलेही थांबवतोस. ध्येय मिळण्याआधी हरवून मिळवतो कधी. ठरवून मानून ध्येय घे ठेचून. आकाश भर मनात, आकाश तू मापून घे. कोणतंही बेटा, सर्व हेल्थ ड्रिंक एकसारखीच तर असतात. सर्व एकसारखीच नाही. उत्तम हेल्थ ड्रिंक ते आहे ज्यात आहे जास्त आणि उत्तम प्रोटीन. फक्त कॉम्प्लॅन मध्ये आहे 100% मिल्क प्रोटीन आणि 34 अत्यावश्यक पोषक तत्व, जे मुलांना वेगाने वाढण्यासाठी मदत करतात. तुमच्या हेल्थ ड्रिंक मध्ये किती प्रोटीन आहे? लेबल वाचा, अज्ञानात राहू नका. आता माझ्या मुलाचे आरोग्य आणि वाढीसाठी फक्त कॉम्प्लॅन. कॉम्प्लॅन आता अनेक मजेदार फ्लेवर्स मध्ये. आता कॉम्प्लॅन चॉकलेटच्या 500 ग्रॅम पॅकच्या सोबत 100 ग्रॅम ग्लुकॉन डी फ्लेवर फ्री. ए कविता, हा काकू, तुझा टॉवेल माझ्या बाल्कनीत पडला होता. क्लिप का नाही लावत? आपल्या माणसानं नाही सांगणार तर कोणाला सांगणार? थँक्यू. टॉवेलमुळे समजलं की तुझे केस गळत आहेत. हे वापर फायदा होईल. खोबऱ्याचं तेल आणि आयुर्वेदाच्या शक्तीमुळे केसांचं गळणं थांबतं. पॅराशूट आयुर्वेदिक हेअर ऑइल, तुमच्या जीवलगांनी सुचवलेलं. लेट्स गो. आलं कॉम्प्लॅन न्यूट्री ग्रो. 2 ते 6 वर्षांच्या मुलांना द्या हो. चे वाढवते प्रतिकारक शक्ती. मुले सुरक्षित राहती, वाढत राहती. ये क्या न्यूक्लियर बॉम्ब बना रहे? ये नाई की दुकान है, पान की दुकान है. रिश्ता वही, सोच नहीं. सारे गामा. काय चाललंय? सारे गामा मम्मी.
स पासून सरदार पटेल, र पासून राजगुरू, ग पासून गांधीजी. 4 स्वातंत्र्य सैनिकांची नावं सांगा. स पासून सरदार पटेल, र पासून अपुऱ्या पोषणामुळे बहुधा मुले केलेला अभ्यास विसरतात. द्या कॉम्प्लॅन विथ मेमरी चार्जर्स, ज्याचे 8 मेमरी चार्जर्स मेमरी वाढवण्यात मदत करतात. सरदार पटेल, राजगुरू, गांधीजी, मंगल पांडे, भगत. कॉम्प्लॅन विथ मेमरी चार्जर्स. जीवन जवळ आलं, हळूच बोट पकडून आनंद झाला. नव्या जबाबदाऱ्यांमुळे आनंद तर वाढतोच, पण त्याबरोबर हृदयावर होणारा परिणामही. म्हणूनच यांच्या हृदयाला हवं आता आणखी जास्त संरक्षण. सफोला, आनंद झाला. हृदयाचं करा संरक्षण. लेट्स गो. आलं कॉम्प्लॅन न्यूट्री ग्रो. 2 ते 6 वर्षांच्या मुलांना द्या हो. चे वाढवते प्रतिकारक शक्ती. मुले सुरक्षित राहती, वाढत राहती. न्यूट्री ग्रो. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्याला पुण्यावरून एक फोन येतोय दिनेश यांचा. दिनेश, आपला प्रश्न विचारा. हॅलो सर, नमस्कार सर. मी दिनेश राणे पुण्यावरून बोलतोय. हा, नमस्कार, बोला. माझ्या मुलीची जन्मतारीख आहे 28/7/1988. हा, सकाळी 10:33 सकाळी. हो. आणि ठिकाण? आणि माझी ठिकाण काय? ठिकाण बारडोली. तुम्हाला दोघांबद्दल विचारायचंय का? हो. मग आधी तुमची सांगा दादा. 10/6/85. 10/6 6वा महिना बरोबर आहे का? हो. वेळ सांगा. वेळ संध्याकाळी 6 आणि यावल जन्मस्थळ. ओके. आणि मिसेसची सांगा. 28/7/88. हा. 10:33 सकाळी. हा. आणि मांडवी, सुरत. सुरत? हो. सुरत, गुजरात. सुरत ना? आमचं भावी आयुष्य कसं असेल. हा. आणि मूळ बाळ वगैरे आमचं कसं असेल, भांडण कटकटी होती का पुढच्या आयुष्यात, कारण आमचं नुकतंच लग्न झालेलं आहे. हा 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 हा. तर बर. काय नाव म्हटला? दिनेश. येस. कुंभरास, धनुरास अशी दोघांची. तुमची कुंभरास आहे ना? हो. तुमच्या पत्नीची धनुरास आहे. हो. त्या सत्यवादी, स्पष्ट वक्ते आहेत. तुम्ही कुंभ राशीचे, तुम्ही थोडेसे आळशी आहात, पण कष्टाळू पण आहात. तसा काही प्रॉब्लेम नाही. मंगळी आहात. वहिनी पण मंगळी आहेत. त्यांना मानसिक त्रास म्हणजे चंद्र शनी चिडचिड करायची सवय राहील. त्यामुळे तुम्ही एकमेकांशी प्रेमाने संसार कराल. संततीला वगैरे कुठल्याही प्रकारचा दोष वाटत नाही. एकंदरीत तुमचं वैवाहिक जीवन वगैरे आनंदी जाईल. चिंता करण्याचं काही कारण नाही. आणखीन काही डिटेल्स हवा असतील तर कधीतरी एकदा या दोघांच्या पत्रिका, कारण नुसते एवढ्याहून कळत नाही. तुमचा चेहरा, हात या गोष्टी सुद्धा पाहाव्या लागतील. तुम्ही जरूर या. परंतु तुम्हाला तुमच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी, तुमच्या लेकराबाळांसाठी साईबाबांच्याकडून अनेक अनेक आशीर्वाद आणि माझ्याकडनं शुभेच्छा. शिल्पा, आपला एक कार्यक्रम आपण ठिकठिकाणी जो घेतो वास्तुशास्त्र या विषयावर, तर तशाच पद्धतीचा एक कार्यक्रम 29 तारखेला मार्चच्या आपण गडकरी रंगायतनला घेणार आहोत. अरे वा. सकाळी 11 वाजता ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. गडकरी रंगायतन, गुड फ्रायडे आहे त्या दिवशी, सकाळी 11 वाजता याची तिकीट विक्री आहे आणि लवकरच आम्ही ती सुरू करतोय. पुढच्या कार्यक्रमामध्ये आपला पुढचा कार्यक्रम किती तारखेला? 12 तारखेला आहे. आणि 12 तारखेच्या कार्यक्रमामध्ये तिकीट विक्री संदर्भातली माहिती आणि तुमचं आरक्षण तुम्ही करू शकता. त्या ठिकाणी गडकरी रंगायतनमध्ये तुम्ही माझा हा कार्यक्रम पाहू शकता आणि तुमचे प्रश्नही विचारू शकता. प्रत्येक तिकिटावर एक कॅलेंडरही सप्रेम भेट मिळणार आहे. नक्की सर. मगाशी तुम्ही म्हणत होतात की नळ दमयंती म्हणजे नळा वरती मंगळसूत्र असतं. विनोद केला का तो? त्याच्यावरूनच मला विचारायचं की नॉर्मली आता कसं झालंय, मुली कामाला जातात, त्या मंगळसूत्र नाही घालत. बरोबर. ते कितपत योग्य की नाही घातलं तरी काही फरक नाही पडत किंवा त्याच्यात काय? खरं तर काळ बदललाय. म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये, म्हणजे मी अगदी जेव्हा तरुण होतो ना त्यावेळेस मुलींना त्रास होऊ नये म्हणून मुली गळ्यामध्ये मंगळसूत्र म्हणजे घालायच्या. आणि लग्न झालेलं नसलं तरी पर ठिकाणी जर राहत असतील आणि कामधंदा करत असतील तर ते म्हणजे मंगळसूत्र घातलं म्हणजे कोणी त्यांना त्रास द्यायचा नाही. परंतु आता काय बदललेलं आहे, मंगळसूत्र हे एक प्रकारचं सौभाग्याचं लेणं आहे किंवा आता ही स्त्री ही विवाहित आहे आणि ते एक प्रकारचं सूत्र आहे आणि बंधन आहे. मंगळसूत्राचं बंधन आहे आणि त्या पद्धतीने त्या स्त्रीने बंधनं, ही पुरुष प्रधान संस्कृती होती आपली, त्याच्यामुळे त्यांनी काही बंधनं घातली होती. पण आता ती बंधनं सगळी संपलेला आहे. विषय काळ बदललेला आहे. स्त्रिया नोकरी करतात, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून झटतात. परंतु असावं पती पत्नींमध्ये प्रेम वृद्धिंगत करणारं सूत्र हे जरूर असावं. छोटं का होईना पण मंगळसूत्र असावं.
नक्कीच. विवाहापूर्वी आणि विवाहानंतरच्या समस्या या विषयावरती आपण आज चर्चा करत होतो. 12 तारखेला पुन्हा आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. मला नक्की माहिती आहे की तुमचे अनेक प्रश्न उरले असतील, तुम्हाला विचारायचे बाकी असतील, पण आता आपल्या कार्यक्रमाची संपायची वेळ झालेली आहे. त्याच्यामुळे 12 तारखेला तुम्ही नक्की फोन करून आपले प्रश्न विचारू शकता. सर, तुमचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानते मी की तुम्ही या कार्यक्रमात आला आणि अनेक आपल्या प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. नमो साईनाथ आहे. नक्कीच महाराष्ट्र कॉलिंग मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही. तुम्हाला असं सौंदर्य हवंय का ज्यामुळे सगळे तुमचे दिवाणे होतील? हे तुमचं स्वप्न आहे का की तुमच्या फेवरेट हिरो प्रमाणे तुमचा एक बॉयफ्रेंड असेल? तुमची अशी इच्छा आहे का की तुमचा हस्बंड आयुष्यभर तुमच्यावर लट्टू राहावा? मित्र, असे अनेक प्रश्न आहेत. आपण जाणून घेऊया या लोकांकडून. तुमच्या सावळ्या रंगामुळे तुमच्यामध्ये काही कॉम्प्लेक्स किंवा आत्मविश्वासाची कमी आहे असं वाटतं का? जेव्हा मी कोणाला काही सांगू इच्छिते तेव्हा कोणी लक्षच देत नाही, जसं काही मला काही किंमतच नाही. आणि मुलांकडूनही अटेन्शन मिळत नाही, तेव्हा कॉन्फिडन्सही वाटत नाही मला. आणि फ्रँकली सांगायचं तर मी गोरी आणि अट्रॅक्टिव्ह बनू इच्छिते. मी मुलींच्या सगळ्या फेअरनेस क्रीम लावून पाहिल्या, पण काही उपयोगच झाला नाही मला. डार्क सर्कल्ससाठी, रिंकल्ससाठी प्रत्येक बाईची इच्छा असेल की अशी कोणती तरी क्रीम असावी ज्याचा इफेक्ट लवकर व्हावा. मला तर वाटतं मी इतकं गोरं व्हावं की माझ्या हस्बंडने फक्त माझ्याचकडे पाहावं, दुसऱ्या कोणाकडे नाही. खरंच असं एखादं प्रोडक्ट आहे जे मला एकदम गोरं बनवू शकेल? मोत्यांप्रमाणे शुभ्र गोरा मुलायम शरीर नजरेसमोर येईल तेव्हा वाटेल पौर्णिमेचा चंद्र उगवला. Fair Look, the complete fairness solution for your skin. सुरक्षित, नैसर्गिक, परिणामकारक गोरेपणा, आयुर्वेदिक फेअर लुक. खिले जवां दिल बरसे प्यार, फेयर लुक से जब आए बहार, जीत है पक्की अपनी यार, फेयर लुक ने दिया चेहरा निखार. लाइफ है जी एक बार, फेयर लुक हासिल कर लो यार, फेयर लुक दिलाए गोरा निखार, फेयर लुक बरसाए प्यार. गुलाबाच्या पाकळ्यांपेक्षाही नाजूक, मुलायम आणि गुलाबी गोरी सुंदरता मिळवण्याचं स्वप्न कोण नाही पाहत? तुम्हीही नक्कीच पाहिलं असेल. गुड न्यूज, आता तुमचं हे स्वप्न खरं होणार आहे, कारण आम्ही तुमच्यासाठी आणलंय एक असं ब्युटी प्रॉडक्ट जे सुंदरतेसाठी एक वरदान आहे. विश्वास ठेवा, काही स्वप्न खरी सुद्धा होतात, पण स्वप्न तेच पूर्ण होतात जी खरी करण्यासाठी करावा लागतो एक योग्य प्रयत्न, एक योग्य नवीन प्रयत्न. तुम्हाला मिळवायचा आहे का गोरा सुंदर चेहरा ज्याचं आकर्षण वाटून सगळे तुमचे दिवाणे बनतील? जर हो तर आता हे करणं शक्य आहे. तुमच्या चेहऱ्यात एक अद्भुत उजळपणा येऊ शकतो. गरज आहे ती प्रयत्न करण्याची, एका योग्य नवीन प्रयत्नाची. आमचा युनिक आयुर्वेदिक फॉर्म्युला फेअर लुक वापरण्याची. फेअर लुकच्या वापराने इम्प्रूव्हिंग लुकचं नवीन यश देईल तुम्हाला एक नवीन सुंदर चेहरा जो बदलून टाकेल तुमचं संपूर्ण आयुष्य. फेअर लुक, लुक बदलेल, लाईफ बदलेल. फक्त चेहराच नाही तर तुमचे हात, पाय, मान म्हणजे संपूर्ण शरीर आता गोरं होईल फेअर लुक मुळे. उत्तम नैसर्गिक हर्ब्स युक्त फेअर लुक सावळेपणा, सुरकुत्या, पिंपल्स, डाग इत्यादींचा नाश करून संपूर्ण शरीराला उजळून टाकतं. आधी मी माझ्या सावळेपणामुळे खूपच त्रासलेले होते. माझ्या सावळेपणामुळे मी कोणत्याही एअरलाइन्सच्या इंटरव्ह्यूला जायचे, तिथे रिजेक्शन व्हायचं. पण फेअर लुकच्या वापराने माझा सावळा रंग गोऱ्या रंगात बदलायला लागला. माझ्या चेहऱ्याचा ग्लो परत मिळाला. आज मी एका इंटरनॅशनल एअरलाइनची एअर होस्टेस आहे आणि 1 लाख रुपये माझी सॅलरी आहे. थँक्स टू फेअर लुक मला गोरी पर्सनॅलिटी मिळाली आणि माझं ड्रीम लाईफ जगण्याची संधी मिळाली. फेअर लुक मुळे तुम्ही काही आठवड्यातच गोरे होऊन तुम्ही जगू शकता तुमच्या स्वप्नातल्या जगात. फेअर लुक कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात येतं आणि त्याचं आयुष्य यश आणि आनंदानं भरून टाकतं. फेअर लुक लावण्याआधी माझा चेहरा खूप काळा होता. फेअर लुक लावल्यानंतर मला खरंच विश्वास नाही झाला की माझा फेस इतका क्लिअर झाला. किती गोरा झालोय मी. फेअर लुकने मला गोरा रंग
आणि सक्सेसफुल पर्सनॅलिटी दिली. आता वेळ आली आहे तुमची कमाल दाखवण्याची. असा विचार करणं सोडा की तुम्ही तुमच्या गोऱ्या मित्रमैत्रिणींसारखे दिसू शकत नाही, कारण तुम्ही त्यांच्यापेक्षाही गोरे दिसू शकता. मी माझ्या सावळेपणामुळे खूपच त्रासलो होतो. जिथे कुठे मी पार्टी किंवा फंक्शन्सला जायचो तिथे लोक माझ्याशी बोलणं तर दूर मला भेटायचंही टाळायचे. मग मला फेअर लुक बद्दल माहिती मिळाली. सकाळ संध्याकाळ मी वापरत होतो. हळूहळू चेंजेस दिसायला लागले. 2 महिन्यानंतर आज जेव्हा मी आरशात पाहतो तेव्हा मला स्वतःबद्दल अभिमान वाटतो. डाग विरहित गोरं नितळ रूप कोणत्याही व्यक्तीचं आयुष्य बनवू शकतं. जर तुम्हीही तुमचं आयुष्य घडवू इच्छिता तर